नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, पुण्याचं सध्या राजकीय वातावरणामध्ये वेगवेगळ्या चर्चेला सध्या उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच 15 तारखेला आता महापालिकेचं इलेक्शन आहे आणि त्या दिवशी मतदान होणार आहे आणि 16 तारखेला या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे. मात्र हे जी सध्याची आपल्याला लगबग पाहायला मिळते जी राजकारणामधली, यामध्ये मुख्य म्हणजे जे पक्षाचे पक्षश्रेष्ठी आहेत, जे एकंदरीत आता अजित पवार आहेत आणि त्यांनी जी युती केलेली आहे शरदचंद्र पवार पक्षासोबत, तर यासाठी गेल्या 8 दिवसापासून अजितदादा पवार हे पुण्यामध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. तर दुसरीकडे भाजप हे जे पक्ष आहे, भाजपाचे वरिष्ठ नेते सध्या पुण्यामध्ये येऊन सभा मात्र घेत आहेत. जसं की आता आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी देखील पुण्यामध्ये सभा घेतली आणि त्यानंतर त्यातून येणाऱ्या भविष्याची जी आखणी असणार आहे, जे प्लॅन्स असणार आहेत, ते त्यांनी त्यांच्या भाषणातून मुद्दे उतरवून जनतेला सांगितलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे एकंदरीत आता या एकंदरीत लढाईमध्ये कुठंतरी आपल्याला काँग्रेस मात्र नामशेष झालेली पाहायला मिळते. कारण या सगळ्या रणधुमाळीमध्ये काँग्रेस हा पक्ष आता कुठेच दिसत नाही, प्रचाराला सुद्धा कुठे दिसत नाही. आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, यांच्याकडून मात्र वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या IT किंवा जे नवीन तंत्रज्ञान आहे त्यामार्फत त्यांची प्रचार रॅली सध्या सुरू आहे. आणि आज सकाळीच एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील सभा होती आणि या सभेमध्ये अजित पवार अवघ्या पुणे शहरामध्ये त्यांची जी रोड रॅली आहे त्या रॅलीमार्फत त्यांनी त्यांचं आज शक्ती प्रदर्शन पुण्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न अगदी केलेला आहे. तर मात्र दुसरीकडे मात्र जो भाजप पक्ष आहे आणि भाजपाच्या देखील या ठिकाणी सभा, आणि जसं आपण सांगू की काल बावनकुळे देखील आले होते, रवींद्र चव्हाण देखील आले होते आणि भाजपाची धुरंधर जी आहे ती मुरलीधर मोहोळ यांच्या हातामध्ये आहे. आणि या ठिकाणी भाजपाचे 100पेक्षा जास्त नगरसेवक कसे निवडून येतील याकडे सध्या त्यांचं लक्ष वेधलेलं आहे. आणि एकंदरीतच हा जो राजकीय सध्या आता तापमान आता आपल्याला वाढलेलं पाहायला मिळते. पण यामध्ये फक्त या काँग्रेस पार्टी कुठं हरवली का, यामधून जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांनी देखील अजित पवार यांच्या पक्षाची गाठ बांधलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि एकंदरीतच आता याचं जे रूपांतर आहे जे मतपेटीमध्ये जे नागरिक टाकणार आहेत, तर हेच आपल्याला आता 16 तारखेला पाहायला मिळेल की नेमकी सत्ता येणार कोणाची. नक्कीच तर आता एकंदरीत या आढावामध्ये आपल्याला असं तरी कळतंय की राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि मात्र काही जे पक्ष आहेत ते मात्र फक्त नामशेष या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.